नमस्कार मंडळी, आशाच्या रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सकाळच्या डब्यासाठी अगदी झटपट मसालेदार होणारा आणि चविष्ट असा हाफ फ्राय मसाला एग ऑमलेट। एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम थोडंसं तेल गरम करा आणि त्यातच एक चमचा तूप टाकून ते तव्यावर चांगलं पसरवून घ्या। तुपाने ऑमलेटला एक चांगली चव येते। तेल गरम झाल्यावरती एक बारीक चिरलेला कांदा टाका आणि तो मध्यम आचेवर तेलामध्ये चांगला परतून घ्या। 1 मिनिट कांदा परतून घेतल्यावर आता त्यात ॲड करा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि तो 1 मिनिट मध्यम आचेवरती चांगला परतून घ्या। आता यातच आपण चवीनुसार मीठ टाकून कांदा टोमॅटो 2 मिनिटे मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत। मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मेल्ट होण्यास मदत होते। 2 मिनिटे झाल्यावर आता यात आपण ॲड करणार आहोत मसाले। पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि तिखटपणा येण्यासाठी चिमूटभर गरम मसाला आणि हे मसाले आपण चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाला परतून झाल्यावरती ऑमलेटला झणझणीतपणा आणण्यासाठी आपण यात ॲड करायचा आहे कांदा लसूण मसाला। तुम्ही हा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मसाल्याचा बेस आता रेडी आहे। त्यावर 2 छोटे गॅप करून घ्या, कारण त्यावर जेव्हा आपण अंड फोडून सोडू तेव्हा ते खालून सुद्धा चांगलं फ्राय व्हायला हवं। अंड मसाल्यावर सोडत असताना त्यातला अंड्याचा पिवळा बिंड फुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि दोन्ही अंडी मसाल्यावरती फोडून टाकल्यावर बिंड सोडून अंड्याचा इतर भाग मसाल्यावर चांगला पसरवून घ्यायचा। दोन अंड्यांचं ऑमलेट हे खूप मोठं असतं, त्यामुळे त्याला उलटल्याने मधून 2 भाग करून घ्या। मगच ते पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अंड चांगलं फ्राय करून घ्यायचं। हे ऑमलेट तुम्ही भाकरी, चपाती किंवा अगदी वरण भातासोबत एकदम मस्त एन्जॉय करू शकता। फक्त 15 मिनिटांमध्ये एकदम झटपट मसालेदार काही खायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। तर अशी होती आजची झटपट रेसिपी। तुम्ही सुद्धा हे ऑमलेट ट्राय करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।